आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 6वा दिवस। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालना आणि परभणी जिल्ह्यामध्ये बंदची हाक। छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको। केम्ब्रिज चौकामध्ये मराठा समाजाचे बांधव रस्त्यावर उतरले। सिनेट निवडणुका उद्याऐवजी मंगळवारी घेण्यास हायकोर्टाची परवानगी। 24 तारखेला मतदान तर 27 तारखेला मतमोजणी होणार। मुंबईच्या बीकेसीमध्ये हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन होणार। भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड मुंबईत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिकच्या दौऱ्यावर। शहांच्या दौऱ्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि भूपेंद्र यादव नाशिक दौऱ्यावर विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख आयुक्त राजीव कुमार 26 सप्टेंबरपासून 3 दिवस मुंबई दौऱ्यावर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आढावा घेणार। विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी राज्यामधल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं काम सुरू करण्याचं नियोजन। 45,000 कोटींच्या प्रकल्पाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी हालचाली। पावसाच्या उसंतीनंतर विदर्भाला पुन्हा येलो अलर्ट। 24 तारखेपासून विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। सोन्याच्या दरामध्ये 500 रुपयांनी वाढ। सोन्याचे दर 75,100 रुपयांवर तर चांदी प्रति किलो 89,000 वर।